माझ्या मामांविषयी सांगायचं झालं तर माझे मामा त्यांचे जे गुरु होते मुळे महाराज यांना खूप आदर देत होते, त्यांचा खूप आदर करत होते. मामा मुळे महाराजांना नेहमी प्रत्येक गोष्टीविषयी सल्ला विचारायचे आणि मुळे महाराज जसं सांगतील त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत होते. मामा जर का मुळे महाराजांच्या दर्शनाला गेले तर पहिल्यांदा मुळे महाराजांना प्रदक्षिणा घालायचे आणि मग त्यांचं दर्शन घ्यायचे. मामा ज्याप्रमाणे मुळे महाराजांना मान देत होते, आदर देत होते, प्रेम करत होते, त्याप्रमाणे मुळे महाराज सुद्धा माझ्या मामांवर तेवढंच प्रेम करत होते, तेवढाच आदर देत होते. मामा जर का मुळे महाराजांकडे गेले तर मुळे महाराज सगळ्यांना सांगायचे, लेकांनो माझा लिंगायत देव आलाय, आता सगळं स्वच्छ करून ठेवा बरं. मामांना सगळं स्वच्छ लागायचं ना, म्हणून सगळं स्वच्छ करून ठेवायचं. मामांचं आणि मुळे महाराजांचं एक अतूट नातं होतं माई बापा. त्या दोघं एकमेकाला व्यवस्थित बोलायचे, आदर करायचे, दोघं एकमेकाला भीतही होते. मुळे महाराज मामांना भ्यायचे, मामा मुळे महाराजांना भ्यायचे, त्यामुळे दोघं एकमेकाच्या पुढे अजिबात जात नव्हते. पण मामा जर का कर्नाटकामध्ये बकऱ्या घेऊन गेले तर 3-3 महिने त्यांची भेट होत नव्हती, गाठ पडत नव्हती. त्याच्यामुळे मामा आपल्या भागात जोपर्यंत आहे तोपर्यंत मुळे महाराज आणि दोघं एकत्र राहायचे. दिवस दिवस त्यांच्या गप्पा रंगायच्या, रात्रभर भजन रंगायचं आणि सकाळी ते पंक्तीच्या पंक्ती उठवायचे. अनेक लोक आपल्या समस्या घेऊन मामांकडे मुळे महाराजांकडे यायचे. दोघंही आपापल्या परीनं या लोकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत होते. माई बापा हो, मामाचा भंडारा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी मामाने भंडाऱ्याच्या पहिला नैवेद्याचा जो नैवेद्य आहे तो मुळे महाराजांना देण्याचा नियम केलेला आहे. पहिला मान मुळे महाराजांना दिला जातो. मामा जर कुठून तीर्थयात्रा करून आले, आप्पाच्या वाडीला गेले, हलसिद्धनाथाची यात्रा करून आले, पंढरपूरला गेले किंवा अंबाबाईला जाऊन आले तरी पहिल्यांदा ते मुळे महाराजांना शोधायचे, गुरुला शोधायचे, त्यांचं दर्शन घ्यायचे, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे आणि मग तीर्थयात्रेची सांगता करायची. मुळे महाराज सुद्धा मामांना तेवढा मान देत होते. मामांच्या तळावरील गड्यांसाठी चांगली कपडे आणणं, मामांच्या तळावर चांगले तांदूळ किराणा माल आणून देणं, अशा प्रकारचं काम मुळे महाराजांनी केलं. मामा आणि मुळे महाराज या 2 योग पुरुषांनी जणू काही या जगाच्या कल्याणाचं कामच हातात घेतलं होतं. परमार्थ आणि प्रपंच याची सांगड कशी घातली पाहिजे याचं ज्ञान त्या दोघांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलंय माई बापा. प्रपंच करायचाय पण नीतिमत्तेने केला पाहिजे, सात्विक वृत्तीनं प्रामाणिकपणे धन कमवून केला पाहिजे, याचं ज्ञान त्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलंय माई बापा. या जीवनामध्ये आल्यानंतर भक्ती का करावी लागते हेही सांगितलंय. देवाला शरण का जायचं हेही त्यांनी सांगितलंय. का? कारण देवाने आपल्याला हा जो देह आहे तो त्याच्या सेवेसाठी दिलेला आहे. भजना गोमाता देवी देवा देह भजना गोमाता भजना करताच दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटा बाधिकेचा. देवाने सुंदर देह दिला, भजना करता दिलाय. मग या देहामध्ये आल्यानंतर आम्ही जर का त्याचं भजन नाही केलं तर तुम्हा आम्हाला 84 लाख योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो, सारखं मरावं लागतंय, सारखं जन्माला यावं लागतंय, सारखं मरावं लागतंय आणि दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात. मग या दुःखातून सुटायचं असेल तर त्या भगवंताला आठवलं पाहिजे आणि त्याचं भजन केलं पाहिजे. आणि हेच ज्ञान मामांनी मुळे महाराजांनी सगळ्या संतांनी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय माई बाप्पा.
मामा नेहमी म्हणत, लेकांनो वेळ पडली तर राम म्हणत चला. आणि मुळे महाराज सांगत की गरजेनुसार रामकृष्ण हरी म्हणा, संकट टळून जाईल. मुळे महाराज आणि मामा जे काही करत होते त्याचा कर्तेपणा आपल्याकडे अजिबात घेत नव्हते. हे सगळं पांडुरंगाच्या इच्छेने घडतंय असे ते बोलत होते. आता मुळे महाराज थकत चालले होते, थकले होते. एक दिवस मुळे महाराज मामाला म्हणतात की बाळू, मी आता थकलोय. तो गारगोटीचा महादेव आहे ना, मला आता सोडित नाही. त्यावेळी मुळे महाराज गारगोटीमध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी राहत होते. म्हणून ते मामाला म्हणतात की गारगोटीचा जो महादेव आहे ना, मला तो आता सोडत नाही. मामाला असं सांगितलं आणि मुळे महाराजांनी मामाच्या आणि त्यांच्या कामाची वाटणी केली. मुळे महाराज मामाला म्हणतात, बाळू तू लोकांचं बघ, मी देवाचं बघतो. मी देवाचं बघतो म्हणण्याची ताकद मुळे महाराजांची. मग त्यांचा अधिकार किती मोठा असेल सांगा बरं. आणि ते मुळे महाराज माझ्या मामांचे गुरु होते, माई बाप. एकंदरीत मुळे महाराजांनी आपण समाधी घेणार आहोत हे मामाला सांगून टाकलं होतं. मुळे महाराजांनी आपल्या समाधीचा दिवस निश्चित केला होता. 1948 साल वार बुधवार, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याचा दिवस. या दिवशी मुळे महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं. दिवस मावळायच्या वेळी मुळे महाराज वारंवार आपल्या भक्त मंडळीला विचारायचे, गुढ्या उतरल्या का, गुढ्या उतरल्या का. त्यावेळी भक्त मंडळी सांगायची की नाही, अजून नाही उतरल्या. असं म्हणल्यानंतर एका तासाभरानं गुढ्या उतरल्या. दिवस मावळतीला गेला आणि मुळे महाराजांनी आपले पंचप्राण पंचतत्वामध्ये विलीन करून टाकले. ज्यावेळी मुळे महाराजाचे पंचप्राण पंचतत्वात विलीन झाले, त्यांनी आपला देह सोडला. त्यावेळी त्यांच्या भक्त मंडळीने रामकृष्ण हरी नामाच्या गजरामध्ये त्यांची दिंडी काढली. संपूर्ण गावामध्ये ती फिरवली आणि शेवटी वेदगंगा नदीच्या काठी नेऊन समाधी बांधण्यात आली. पण ज्यावेळी मुळे महाराजांनी देह सोडला त्यावेळी माझे मामा औरणाच्या माळावर बकरी राखत होते. मामाला हे कळता क्षणी मामा त्या ठिकाणी बकऱ्यामध्ये गडा 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 लोळण्या घेत होते, लोळत होते. मुळे महाराजांनी देह सोडला त्या दिवशीपासून 3 दिवस मामा कुणाशी बोललेही नाहीत आणि जेवण खाणं काही केलं नाही. 3 दिवसाच्या पुढं मग मामा सगळ्यांशी बोलू लागले, खाऊ लागले. मुळे महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 17.5 वर्षांनी 4 सप्टेंबर 1966 रोजी माझ्या मामांनी समाधी घेतली. आपण 9 तारखेला हा पुण्यतिथीचा उत्सव साजरा केलाय, समाधी उत्सव साजरा केलाय, कारण त्यावेळी माझ्या मामांनी समाधी घेतलेली. या 2 महापुरुषांनी, योगपुरुषांनी जगाचं कल्याण होतं तोपर्यंत ही केलं आणि आजपर्यंत करत आहेत आणि पुढेही करत राहणार आहे जोपर्यंत चंद्राने योगी पावना मनाचा
केलं, आजपर्यंत करत आहेत आणि पुढेही करत राहतील. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या जगाचं कल्याणच करत राहणार आहे. ते तुम्हा आम्हाला आज दिसतंय माई बापा. तुम्ही आम्ही आदमापूरला तर जाऊन आलोय. तुमच्यापैकी सगळेजण आदमापूरला गेलते का? कोण कोण आदमापूरला गेलं होतं बरं? आदमापूरला बरेच जण जाऊन आले असते. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मामाचं जे समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिराच्या बाहेरची जी चौकट आहे त्याच्यावरती निळ्या रंगावर पांढऱ्या अक्षरामध्ये लिहिलेली एक ओवी आहे ज्ञानेश्वरी मधली. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नातू, गगना ऐसा साक्षीभूत तोही मीच. मामांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या पृष्ठभागावर ही ओवी लिहिलेली आहे. मग याच्यावरून आमच्या लक्षात येत आहे की या जगातला सगळ्यात सामर्थ्यवान जगाचा नाथ या जगावर ज्याची सत्ता आहे तो तुमच्या आमच्या समोर विराजमान आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालित तुझे चालविल्या सरस्वती चाले, तो बोलविल्या वेदू बोले, तुझे वाचाळे वाग्देवी बोले. सगळं काही करणारा सकळ सत्ताधीश न्यायाधीश जगाचा बाप तुमच्या आमच्या समोर विराजमान आहे माई बापा. त्याच्याविषयी त्यांच्या कीर्तीविषयी तुम्ही आम्ही वर्णन करणं म्हणजे अवघड आहे, सोपं नाही. त्यांच्या कीर्तीचं वर्णन करणं म्हणजे सोपं नाही. त्यांनी अवतार घेतला तर तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी. मामानी जीवन जगत असताना अनेक गोष्टीचं ज्ञान तुम्हा आम्हाला दिलंय माई बापा. या समाजामध्ये सामाजिक समतोल राखणं, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या सगळ्या काळानुसार बदलणं याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप माझ्या मामांचा. शिवाय आपल्या भक्तांमध्ये काही दुराचार असते, दुर्गुण असले तर त्यांना शिव्या देऊन किंवा पश्चातापानं सुधारणं, चांगलं योग्य वळण लावणं याचं काम माझ्या मामांनी केले माई बापा. श्रेष्ठ अशी कामगिरी माझ्या मामांनी केली. अहिंसा व्रताचं पालन करायला तुम्हा आम्हाला माझ्या मामांनी शिकवलं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी अहिंसा व्रताचं पालन केलंय माई बापा. मामा नेहमी आपल्या भक्तांना सांगत की तुम्ही माझ्याकडे येत जाऊ नका, मग मी तुमच्याकडे येत जाईल. आणि आज तुम्ही आम्ही त्याचा अनुभव घेतोय. अनेक ठिकाणी मामांच्या बकऱ्या आहेत, तळ आहेत. मामा ज्या ठिकाणी आपले भक्त असतात त्या ठिकाणी येतात असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. हे चरित्र ग्रंथामध्ये आलेलं वर्णन आहे. आणि मामानी स्वतःच्या जीवनामध्ये अहिंसा व्रताचं पालन ही तेवढ्याच नियमाने केले की त्यांच्या जीवनात त्यांनी कधी किडा आणि मुंगीला सुद्धा दुखावलं नाही माई बाप्पा. एकदा मामा जंगलातून चालले होते. जात असताना एका ठिकाणी वानरांची टोळी होती. त्यांच्या जवळून जाताना जणू काही आई लेकराला विचारते तसे मामा त्यांना विचारत होते, बाळांनो कडक उन्हाळा आहे, मग तुमच्या प्यायच्या पाण्याची सोय काय? मामांनी असं विचारता क्षणी त्या वानरांनी भू असा आवाज केला आणि मामांना जे काही समजायचं होतं ते समजून गेलं. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे आचरण केलंय ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, तुम्हा आम्हाला सुधरवण्याचं काम माझ्या मामांनी केलंय. ज्याचा अनुभव त्यांना आलाय तोच आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे, किंवा तुका म्हणायचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. माझ्या संतांना जो अनुभव आला तोच त्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मामा कधी कधी आप्पाच्या वाडीला हलसिद्धनाथाच्या दर्शनाला जायचे. तिथं गेल्यानंतर तिथंही मामाची भक्त मंडळी होती. त्या भक्त मंडळीमध्ये मामाचा एक भक्त होता, त्याचं नाव होतं आप्पा शिंगाडी. मामा जर का तिथं गेले तर मामांची हा भरपूर सेवा करायची. मामांना घरी न्यायचा, जेवू खाऊ घालायचा, राहण्याची सोय सगळं काही करायचं. अत्यंत अंतकरणापासून मामांची सेवा करायची. त्याची पत्नीही माझ्या मामांची सेवा करायची. आणि आपल्या भक्ताची ही सेवा बघून माझे मामा सुद्धा आनंदी होते, खुश होते. पण हे शिंगाडी जे दाम्पत्य होतं, हे पती पत्नी होते, यांच्या जीवनामध्ये सगळं सुख होतं पण जे पाहिजे ते सुख नव्हतं. कोणतं? तर त्यांना मुलं झालेली नव्हती, संतती झालेली नव्हती. मग मुलं व्हावं म्हणून हे दाम्पत्य अनेक वैद्याकडे जायचं, डॉक्टरांकडे जायचे, देव देवरसी सगळं काही त्यांनी केलं होतं, पण त्यांना काही फरक पडत नव्हता. मग एकदा एका माणसानं त्यांना सांगितलं
की तुम्हाला जर मूल पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या घरी करेवा करावा लागेल. काय सांगितलं करायला? करेवा करायला सांगितलं. करेवा करणं म्हणजे एक गाभण मेंढी आणणं, तिला मारणं, तिच्या बाळाला पूर्ण, आणि असं केलं तर तुम्हाला मूल होईल म्हणून त्यांनी सांगितलं. आता हे झाले बाळूमामाचे भक्त होते. बाळूमामाला हिंसा केलेलं आवडत नव्हतं. हे असं करणं माझ्या मामाला आवडणार नाही, शिंगाडी दाम्पत्याच्या लक्षात आलं. पण पुत्र प्रेमापोटी मुलं होण्यासाठी त्यांनी हे करायचं ठरवलं. त्यांना सांगितलं होतं की अमावस्येच्या दिवशी हे सगळं करायचं म्हणून. अमावस्येच्या अगोदर त्यांनी लागणारं सगळं काही साहित्य घरामध्ये आणून ठेवलं होतं. बकरी आणली होती, साडी चोळी नारळ सगळं काही आणून ठेवलं होतं. आपले सगळे सोयरे पाहुणे रावळे सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. सगळेजण आले होते. संध्याकाळी तिथं मोठा कार्यक्रम होणार होता. फक्त ही गोष्ट बाळूमामाला कळता कामा नये एवढी त्यांची इच्छा होती. आणि बाळूमामाने आमच्या घरी आज येऊही नये असं त्यांना वाटत होतं. कारण मामाला हे आवडत नाही, त्यांना माहिती होतं. पण बरोबर नेमकं अमावस्येच्या दिवशीच मामाने त्यांच्या घरामध्ये पाऊल टाकलं आणि आवाज दिला, शिंगाडी कुठं आहे? आवाज दिला आणि माझ्या मामांचा आवाज ऐकून घरात उभे असलेले सगळेजण जागेवर स्तब्ध झाले आणि हा करून मामाकडे बघू लागले. काय बोलायचं त्यांना कळत नव्हतं, कारण मामा येतील असं त्यांना वाटलं नव्हतं. हे मामाला आवडत नाही त्यांना माहिती होतं. सगळेजण गप. मामा म्हणतात, लेकानो तुमची तोंड शिवली का काय, बोला जरा. मामा असं बोलता क्षणी त्या ठिकाणी शिंगाडी पळत आले होते. तेवढ्यात ती पाठीमागं बांधलेली बकरी ओरडली. तिचा ब्याब्या केलेला आवाज माझ्या मामांच्या कानावरती आला. मामा त्या शिंगाडीला म्हणतात, शिंगाडी बकरी ओरडती, तिला चारा पाणी केले की नाही? शिंगाडी यांना काय बोलावं हेच कळत नव्हतं. आज मामाने आपल्या घरी येऊ नये असं त्यांना वाटत होतं. आणि मामा आपल्या घरी आले, आता मामाला सांगायचं काय हा प्रश्न त्यांना पडला होता. हात जोडून मान खाली घालून उभे होते. काय बोलावं कळत नव्हतं. बोबडी वळल्यासारखं झालं होतं. आता काय बोलायचं मामाला, काय सांगायचं आता मामाला. पण त्यांच्याच घरातले एका माणसानं मामाला सगळं काही सांगितलं की मामा घरामध्ये करेवा करायचे ठरले. यांना पुत्र प्राप्ती होण्यासाठी एक सगळं करायला सांगितलं. मामाने सगळं ऐकून घेतलं, पण मामांना राग आला नाही का? कारण शिंगाडी यांच्या मनामध्ये माझ्या मामांबद्दल प्रेम होत, विश्वास होता, निष्ठा होती, श्रद्धा होती. आणि माझ्या मामाला मनातलं सगळं काही माहीत असतं. बाह्य संपादनी त्यांना काही गरज नसते. बाहेरून तुम्ही कसे दिसता, कसे कपडे घालता, काय करता, काही घेणं देणं नाही. आतून तुमच्या आतमध्ये काय भाव आहे याची गरज माझ्या भगवंताला. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आणि शिंगाडी यांच्या मनामध्ये जो भाव होता तो माझ्या मामांनी जाणला. आणि अगदी शांतपणे मामा त्या शिंगाडी यांना म्हणतात की अरे शिंगाडी, एखादा प्राण्याचा जीव घेऊन तुझ्या पोटी जीव जन्माला येईल असं तुला वाटतंय? अरे एखाद्याचा जीव घेऊन तुझ्या पोटाला जीव जन्माला येईल तुला वाटतंय का? हे योग्य नाही रे, हे करणं योग्य. मामाच्या एवढ्याच बोलण्यानं त्यांना पश्चाताप झाला. मामांच्या चरणावरती नतमस्तक झाले, विनंती केली, मामा मला क्षमा करा, मामा माझ्याकडून चुकलं, मामा मला हे करायचं नव्हतं, मामा मी आता हे करणारही नाही, मामा मला क्षमा करा. मामा मी तुम्हाला खरं सांगतो मामा, मला हे करण्याची अजिबात इच्छा नाही मामा, पण मी पुत्र प्रेमाच्या मोहामध्ये गेलो आणि त्याच्यासाठी हे करण्याचं ठरवलंय मामा. पण नाही मामा, आता मी हे करणार नाही मामा, मी तुम्हाला सांगतो आता मी हे करणार नाही. त्यांनी ते करायचं कॅन्सल केलं, हिंसा करायची कॅन्सल केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आणि हे शिंगाडी मामांच्या तळावर चालले होते. जात असताना गावाच्या बाहेर गेले आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर यांच्या गप्पा चालल्या होत्या. जाता जाता पश्चिमेच्या बाजूला एक आंब्याचं झाड होत. मामाने ते आंब्याचं झाड बघितलं आणि त्या शिंगाडीला सांगितलं, शिंगाडी तुला एक नाही 5 मुलं होतील, 5 या झाडाच्या साक्षीनं मी तुला सांगतोय की तुला 5 मुलं होत. आणि माझ्या मामांच्या कृपेनुसार या शिंगाडी पती पत्नीला 5 मुलं झाली. त्यांचा संसार सुखाचा झाला. आज तो परिवार सुख समृद्धी समाधानाने नांदतय माई बाप.
माझ्या मामाने पुन्हा एकदा त्यांना सांगितलं होतं की मी आहे तोपर्यंत तर तुम्हाला काळजी नाही, पण मी गेल्यानंतरही 40 वर्ष तुमच्या परिवाराची राखण करीन हे ध्यानात ठेवा. आणि याचा अनुभव आज तो परिवार घेतय माई बापा. आप्पाच्या वाडीमध्ये हलसिद्धनाथाचा ज्यावेळी भंडारा असतो ना, त्या ठिकाणी त्यावेळी तो भंडारा करण्याची पद्धत या घराच्या घरी, या शिंगाडी परिवाराच्या घरामध्ये केली जाते. त्यांच्या घरी प्रसाद बनवला जात. शिवाय अमावस्येला चंद्रभागेचं पाणी हलसिद्धनाथाला वाहण्यासाठी नेण्याचं काम सुद्धा हा परिवार करतो माई बाप्पा. मामांची कृपा झाली आणि या परिवाराचं जीवन उद्धरून निघलं. म्हणजे आपल्या भक्तांवर कृपा करणारा हा कृपाळू भगवंत आहे माई बाप. याची कीर्ती अगाध आहे. तुमच्या आमच्या उद्धारासाठी यांनी अवतार घेतलेला असतो. म्हणून तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतात की एखाद्या वेळी चुकून जरी संतांची संगत घडली तर त्यांची तुम्ही भरपूर सेवा करा. एवढी सेवा करा की एखादा श्वान जसा दारात बसून आपल्या मालकाची सेवा करतोय तशी तुम्ही त्यांची सेवा करा. अभंगाचं पहिलं चरण. संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी. संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी. संत समागम एखादी परी, हवे त्याचे द्वारी श्वान याती. एखाद्या वेळी तरी संगत घडली तरी त्यांची भरपूर सेवा करावी. त्यांची जर आपण भरपूर सेवा करत राहिलो, त्यांच्या संगतीत राहिलो तर तुमचं आमचं चित्त शुद्ध होत असतं आणि आम्ही परमार्थ मार्गाला लागत असतो.
संतांचे संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती येणे पंथे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा भागवतामध्ये सांगितलंय, मी अथवा माझे संत संगती होईल ज्याशी प्राप्त, ते मज पावले निश्चित संदेह येतन धरावा. भगवंत स्वतः म्हणतात की मी अथवा माझे संत दोघांपैकी एक जणाची जरी संगत घडली तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. संतांची संगत धरल्यानंतर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचाल की नाही अशी शंका सुद्धा मनामध्ये आणू नका, पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की संत माझे झाले माझ्या भक्ती, एर लोक मजना बसती, ते म्या दिदले काळाच्या हाती अदृष्ट गती जाणवणी. भगवंताने सांगितलं की संत माझे झाले कारण त्यांनी माझी भक्ती केली, पण जे लोक माझी भक्ती करत नाही ते काळाच्या मुखामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताची भक्ती तुम्ही आम्ही केली पाहिजे. त्याच्यासाठी संतांची संगत करणं, त्यांच्या संगतीत राहणं खूप गरजेचं आहे. किडी बिंगुर्टीच्या संगती पालटती स्वदेह स्थिती, तेवी धरली या संत संगती भक्त पालटती मदरूपे. गांधील माशी तर सगळ्यांना माहितीये, माती आणते आणि मातीचं ते घर घरामध्ये करत असते आपल्या, आणि त्याच्यामध्ये ती एक आळी कोंडून ठेवत असते. ती आळी या गांधील माशीला एवढी भ्यालेली असते की सतत त्या गांधील माशीचं चिंतन करत असते, आणि या चिंतनाचा परिणाम एक दिवस असा होतो की त्या आळीचं रूपांतर त्या गांधील माशीमध्ये होऊन जातं. तसं नाथ महाराज म्हणतात, तुम्ही जर संताची संगत धरली, त्यांच्या संगतीत राहून भगवंताचं चिंतन केलं तर तुम्ही सुद्धा एक दिवस संत झाल्याशिवाय राहणार नाही. पण संताची संगत धरणं खूप गरजेचं आहे माई बापा. बाबा आळतेकर नावाचे एक सद्गृहस्थ होते. सुंदर असं गायन करत होते, वेगवेगळ्या रागामध्ये ते गायन करत होते. त्यांनी केलेलं गायन लोकांना मंत्रमुग्ध करून टाकत होते. बाबा आळतेकरांनी केलेलं गायन लोकांना मंत्रमुग्ध करून टाकत होतं. याच्या पाठीमागे एक कारण होतं की बाबा आळतेकरांच्या मनामध्ये भगवंताबद्दल भाव होता, प्रेम होतं, निष्ठा होती, श्रद्धा होती, विश्वास होता. म्हणून त्यांनी केलेलं गायन लोकांना मंत्रमुग्ध करून टाकायचं, लोकांना ते आवडायचं. आमच्या मनामध्ये भगवंताबद्दल भाव नाही, प्रेम नाही, विश्वास नाही, निष्ठा नाही, आणि आम्ही वेगवेगळ्या रागातून त्या भगवंताला अडवण्याचा प्रयत्न केला तर तो भगवंत अडवला जाईल का बरं? नाही. भावाशिवाय भगवंत अडवला जात, भाव बळे आकळे रवी नाकळे करकरी आवळे तैसा, भावाशिवाय भगवंत आकळला जात नाही. आणि हा भाव बाबा आळतेकरांच्या मनामध्ये होता. मग हे बाबा आळतेकर एक दिवस शंकेश्वराच्या भजनी मंडळाबरोबर मामांच्या तळावर भजनासाठी आले, आणि भजनामध्ये त्यांनी जो राग गायला, त्यांनी जे गायन केलं ते गायन ऐकून माझे मामा सुद्धा मंत्रमुग्ध झाले. त्यांचं गायन मामांना आवडू लागलं. म्हणून वारंवार मामा त्यांना तळावर भजनासाठी बोलवू लागले. एकदा असंच भंडाऱ्याचा उत्सव होता. मामाने या सगळ्या भजनी मंडळाला भजनासाठी बोलवलं. भजन झालं, आणि भजन झाल्यानंतर ही सगळी मंडळी जायला निघाली. सगळेजण जाताना गाडीत बसले. शेवटी हे बाबा आळतेकर गाडीत बसणार, एवढ्यात माझ्या मामाने त्यांना आवाज दिला, ए बाबा आळतेकर थांब. बाबा आळतेकरांनी आवाज ऐकला आणि माघारी पळत आले. मामांच्या चरणावरती नतमस्तक झाले, हात जोडून विनंती केली, मामा काय झालं? काही काम आहे का? काय राहिलंय का मामा? मामा म्हणतात, थोडा वेळ बसा. हे बाबा आळतेकर मामांच्या शेजारी बसतात. मामा काय झालंय? काय काम आहे का? हो काम आहे. मामा त्यांच्या पाठीवरून हात फिरवतात आणि सांगतात की बाबा तू चाललायस तर जा, आपण गेल्यानंतर माझं एक काम कर. बाबा आळतेकर म्हणतात, मामा एक काय? तुम्ही सांगितलेली 1000 कामं करायला मी तयार आहे. 1000 कामं करू नको, पण मी सांगितलेलं एकच काम कर. बरं ठीक आहे मामा, काय काम करायचं तेवढं सांग. मामा म्हणतात, बाबा तू चाललायस तर जा, पण गेल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा नियम चालू कर. बाबा आळतेकर म्हणतात, ठीक आहे मामा. ते शंकेश्वराला जातात. गेल्यानंतर नित्यनियमाची कामं उरकतात आणि मामाने जे करायला सांगितलं होतं ते करतात. ज्ञानेश्वरी वाचनाचा नियम चालू करतात. त्यांचा ज्ञानेश्वरी वाचनाचा हा जो नियम आहे तो 1 महिनाभर चालतो. दररोज ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचाव्या, त्यावेळी ज्ञानेश्वरी वाचनाचा नियम महिनाभर चालत असतो. मग त्यांचा हा नियम महिनाभर चालला. महिन्यानं ज्ञानेश्वरी वाचून संपली. पण
मामाने नियम चालू ठेवाय सांगितला होता, म्हणून त्यांनी पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. पण झालं काय, एक दिवस हे ज्ञानेश्वरी वाचत असताना यांनी हळूच मान वर करून पाहिली तर समोर एक भला मोठा नाग वेटोळ घालून बसलेला होता. हातभर फणावर काढलेला होता, आनंदाने डोलत होता. त्यांनी बघितलं पण ते घाबरले नाही, कारण भगवंताबद्दल प्रेम होत, विश्वास होता. ज्ञानेश्वरीचं वाचन चालू होतं. त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या ज्यावेळी वाचून पूर्ण झाल्या त्यावेळी तो नागराजा निघून गेला. त्यांनी तो विषय तिथं थांबवला. पण दुसऱ्या दिवशी तशीच घटना. हे ज्ञानेश्वरी वाचाय बसले की तो नागराजा यायचा, वेटोळा घालून बसायचा, हातभर फणा काढायचा, आनंदाने डोलायचा. अर्थात तो ज्ञानेश्वरी ऐकायचा आणि ज्ञानेश्वरी ऐकून झाली, वाचून झाली की तो नागराजा निघून जायचा. हा प्रकार एकदा नाही दोनदा नाही सतत घडू लागला. बाबा आळतेकर ज्ञानेश्वरी वाचाय बसले की नागराजा यायचा, ज्ञानेश्वरी ऐकायचा आणि ज्ञानेश्वरी वाचायची बंद झाली की निघून जायचा. बाबा आळतेकरांच्या काही लक्षातच येईना की नाग रूपामध्ये ज्ञानेश्वरी ऐकायला येते कोण. ते विचार करतात की मी एवढा मोठा भाग्यवान आहे का, माझ्या मुखातून निघलेली ज्ञानेश्वरी ऐकायला भगवंताने नागरूपामध्ये यावं, ज्ञानेश्वरी ऐकावी आणि निघून जावं. त्यांना काही समजत नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं मामांकडे जायचं आणि मामांना विचारायचं आपल्यावर हे काय घडतंय. ते मामांच्या तळावर गेले. चेहरा पडलेला होता, चिंता होती चेहऱ्यावर. मामाने लगेच विचारलं काय झालं. बाबा आळतेकर म्हणतात मामा बरेच दिवस झालं माझ्या बरोबर एक प्रकार घडतोय. काय झालं, काय घडतंय, वाचनामध्ये काही विघ्न आहे का. नाही मामा ऐका मामा, एक प्रकार घडतोय की मी ज्ञानेश्वरी वाचायला बसलो की एक नागराजा येतोय, ज्ञानेश्वरी ऐकतोय आणि ज्ञानेश्वरी वाचन झालं की तो नागराजा पुन्हा निघून जातो. मामा मला कळत नाही मामा, ज्ञानेश्वरी ऐकायला नाग रूपामध्ये येतंय कोण. मामा मी एवढा मोठा भाग्यवान आहे का मामा, माझ्या मुखातून निघलेली ज्ञानेश्वरी ऐकायला भगवंताने नाग रूपामध्ये यावं. मामा सांगा ना कोण येतंय नाग रूपामध्ये, मामा सांगा ना. त्याची चिंता आहे मला. मामांनी स्मित हास्य केलं. बाबा आळतेकरांच्या पाठीवरून हात फिरवला आणि मामा बोलू लागले बाबा अरे तुझ्या ज्ञानेश्वरी वाचनावर माझं पूर्णपणे लक्ष, तू अजिबात काळजी करू नको, तुझ्या पाठीशी मी आहे. तुझ्या ज्ञानेश्वरी वाचनावर माझं पूर्णपणे लक्ष आहे. मला ज्ञानेश्वरी ऐकायची होती म्हणूनच मी तुला ज्ञानेश्वरी वाचायला लावली होती. म्हणजे नाग रूपामध्ये ज्ञानेश्वरी ऐकायला कोण येत होता, माझे बाळू मामा. ज्ञानेश्वरी ऐकायला मामा येत होते, कारण ज्ञानेश्वरीचं ऐकणं माझ्या मामाला सुद्धा आवडतं. अप्रत्यक्षरित्या मामाने तुम्हाला सुद्धा सांगितलंय की ज्ञानेश्वरीचं वाचन करत चला. मामांनीच नाही सगळ्या संतांनी हे सांगितलंय की ज्ञानेश्वरीचं वाचन करत चला. नामदेवराय म्हणतात की अख्खी ज्ञानेश्वरी नाही ना वाचणं, हो ठीक आहे अख्खी ज्ञानेश्वरी नका वाचू, पण ज्ञानेश्वरीच्या एका तरी ओवीचा अनुभव घ्याल ना. नामावने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रेष्ठ आहे, म्हणून त्यातल्या एका तरी ओवीचा अनुभव तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. माई बाप नाथ महाराज सुद्धा म्हणतात की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टिकेशी. अज्ञानाला सुद्धा ज्ञानी बनवून सोन्याची ताकद या ज्ञानेश्वरी मध्ये माई बापा हो. म्हणून मामाने सुद्धा तुम्हाला अप्रत्यक्षरित्या सांगितले की ज्ञानेश्वरीचं वाचन करत चला. माझे बाबा आळतेकर मामाच्या संगतीत राहिले आणि संगतीचा परिणाम असा झाला की मामांच्या कृपेचा आशीर्वाद त्यांना लाभला आणि मामांच्या या आशीर्वादामुळे कृपेमुळे या बाबा आळतेकरांचं जीवन उद्धरून निघालं. विठ्ठल विठ्ठल म्हणून एखाद्या वेळी चुकून जरी संगत घडली तर भरपूर सेवा करावी, त्यांच्या संगतीत राहावं. माई बाप्पा एक मुरगुडचे पांडुरंग गोंधळी नावाचे माझ्या मामांचे भक्त होऊन गेले. ते वयाच्या 6व्या वर्षापासून मुळे महाराजांच्या सेवेमध्ये होते. पण ज्यावेळी 1948 साली गुढीपाडव्याच्या दिवशी मुळे महाराजांनी समाधी घेतली, त्यावेळी मुळे महाराजांचे अधिकारी शिष्य बाळूमामा म्हणून
हे पांडुरंग गोंधळी बाळूमामांच्या सेवेमध्ये आले. त्यांनी बाळूमामांच्या जवळ 4 वर्षे सेवा केली. पण हे जे पांडुरंग गोंधळी होते ते जरा अल्लड स्वभावाचे होते. बकरी राखत असताना किंवा काही काम करत असताना त्यांचा अल्लडपणा असायचा, म्हणून बऱ्याच वेळा मामांचा त्यांना मार खावा लागायचा. एकदा असंच माळरानावर बकरी राखत असताना मामांच्या जवळ 100 माणसं होती. या 100 माणसामध्ये या पांडुरंग गोंधळीने जर अल्लडपणा केला, म्हणून या 100 माणसाच्या देखत मामांनी या गोंधळींना काठीनं मारलं. बरं, मारलं हे 1 वेळा नाही मारलं, 2 वेळा नाही मारलं, 3 वेळा नाही मारलं, 4 वेळा नाही मारलं, 50 वेळा काठीनं मारलं. 100 माणसांच्या समोर 50 वेळा काठीनं मार खाला या पांडुरंग गोंधळी भक्तांनी. पण प्रत्येक वेळी मामांचा मार खात असताना हे पांडुरंग गोंधळी त्यांना मुळे महाराजांनी जो नाममंत्र दिला होता तो नाममंत्र जप करत होते. मग असा पण प्रत्येक वेळी मार खात असताना त्यांना जो मुळे महाराजांनी नाममंत्र दिला होता त्या नाममंत्राचा ते उच्चार करत होते. मग आम्ही विचार करतो की असा कोणता नाममंत्र होता की 50 वेळा काट्या मारल्या तर प्रत्येक वेळा काठी मारताना ते उच्चारत होते. असा कोणता नाममंत्र होता की त्याच्यामध्ये एवढी मोठी ताकद होती की एवढा मामाने मारत तरी मार त्यांनी सोसला? असा कोणता नाममंत्र होता? सगळ्यात सोपा आणि साधा नाममंत्र होता. कोणता? राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम
रामकृष्ण हरी. आणि ज्यावेळी मामा मारत होते त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांच्या मुखातून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा नाम मंत्र बाहेर पडत होता. त्यांची ही नामावरील श्रद्धा आणि संतांवरील श्रद्धा बघून माझ्या मामांचं अंतकरण सुद्धा द्रवलं माई बापा. त्यांच्या मनामध्ये कळवळा निर्माण झाला. जशी आई एखाद्या लेकराला जवळ घेते तसं मामांनी त्यांना जवळ घेतलं, कुरवाळलं. त्यावेळी मामांच्या डोळ्यातून अश्रू आले. एवढं प्रेम मामाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल निर्माण. काही दिवसामध्ये हे जे गोंधळी होते ते आपल्या वडिलांबरोबर गावाला निघून गेले. गावाला निघून गेल्यानंतर एक दिवस त्यांच्या गावाच्या जवळ मामा बकरी घेऊन गेले होते. म्हणून हे पांडुरंग गोंधळी मामाचं दर्शन घ्यायला मामांच्या जवळ गेले. मामांनी बघितलं की पांडुरंग गोंधळी आलेले. त्यांना बघता क्षणी मामा म्हणतात, ए गोंधळी, काठी दिसते की नाही माझ्या हातामध्ये, टाकू का दोन ठोक? हे गोंधळी म्हणतात, मामा कितीही ठोकं टाका पण तुमचं दर्शन घेतल्याशिवाय आता जाणार नाही. नाही रे, नाही टाकणार ठोका, ये माझं दर्शन घे. हे पांडुरंग गोंधळी मामाचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर मामा त्यांच्या पुढं 10-10च्या 4 नोटा असे 40 रुपये टाकतात. मामा म्हणतात ते पैसे घ्या. त्यावेळी पांडुरंग गोंधळी म्हणतात, मामा मला याची गरज नाही, मला नकोय. मामा पुन्हा आवाज करून म्हणतात, ती काठी दिसते की नाही माझ्या हातात, घ्या लवकर. ते पुन्हा 40 रुपये घेतात आणि मामांचा आशीर्वाद घेऊन निघून जातात. एक दिवस त्यांच्या शेजारी बिद्री म्हणून गाव आहे. त्या बिद्रीमध्ये एक कारखाना होता. त्या कारखान्यामध्ये ड्रायव्हरच्या 5 जागा निघाल्या होत्या. मग मामाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या ठिकाणी एक अर्ज भरला आणि मामांच्या कृपेने त्यांना त्या ड्रायव्हरच्या जागेपैकी एक जागा मिळाली. त्यांना त्या कारखान्यामध्ये काम मिळालं आणि त्यांचं जीवन उद्धरून गेलं. माईबाप मामाच्या संगतीत राहिले, मामांची सेवा केली, त्याचा परिणाम त्यांचं जीवन सुख आणि समृद्धीने भरून गेलं. म्हणून एखाद्या वेळी संतांची संगत चुकून जरी घडली तर त्यांची भरपूर सेवा करायची, कारण आपलं जीवन उद्धरून गेल्याशिवाय राहत नाही, तिथं रामनामाचं श्रवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या संगतीत तुम्हाला उच्चिष्ट सेवन करायला मिळेल. 1952 साल हरी संभाजी वडेर नावाचे माझ्या मामांचे भक्त होऊन गेले. ते मामाला पांडुरंग समजून त्यांची सेवा करत होते. एक दिवस मामा त्यांच्या गावामध्ये सप्त्यासाठी गेले होते, शंकेश्वराला. तिथं गेल्यानंतर हे हरी वडेर होते. ते मामाला म्हणतात, मामा माझा मुलगा मॅट्रिकची परीक्षा देतोय. मॅट्रिक म्हणजे कळतंय ना, 10वीची परीक्षा देतोय. मग मामा तो नापास होईल का पास होईल तेवढं सांगा बरं मला. मामा म्हणतात, हे बघ हरी वडेर, मला नापास आणि पास काही कळत नाही, असलं काही मला विचारायचं नाही. पण मामांच्या या बोलण्यातूनच त्यांना उत्तर निघून गेलं होतं, मिळून गेलं होतं की मामा म्हणतात की नापास आणि पास यातलं मला काही कळत नाही, मला विचारायचं नाही. आणि या वडेरांचा मुलगा पहिल्यांदा नापास झाला आणि पुन्हा पास झाला, म्हणजे मामांच्या या बोलण्यातून त्यांना उत्तर मिळून गेलं होतं. म्हणून पहिल्यांदा नापास झाला आणि पुन्हा पास झाला. त्या ठिकाणी मामा एक सप्ताहभर राहिले होते. सप्ताहभर राहिल्यानंतर जाताना त्यांच्या भोजनासाठी पोळ्या बनवल्या होत्या. सगळेजण जेवायला बसले. हे जे हरी वडेर होते ते मामांच्या शेजारी जेवायला बसल्यानंतर जेवता जेवता मामाने आपल्या ताटातली एक पोळी उचलली आणि यांच्या ताटामध्ये टाक. आणि मामा त्यांना म्हणतात, अरे बामणा, ही पोळी आता तू खाऊन टाक. मनामध्ये किंचित ही विकल्पना आणता या हरी वडेरांनी मामाने टाकलेली ती पोळी त्यांचं उच्चिष्ट अंतकरणापासून श्रवण केलं आणि मामाच्या उच्चिष्ट सेवन केल्यानं त्यांच्या कृपेचा आशीर्वाद लाभला. या हरी वडेरांचं जीवन उद्धरून गेलं. विठ्ठल 1964 साल माई बाप्पा 1964 साली एक चंपाबाई शिवगोंडा पाटील नावाच्या महिला होत्या. त्यांचे पती वारलेले होते, पण त्यांना भगवंतावर प्रेम होतं, त्यांचं भगवंतावर भक्ती होती त्यांची. म्हणून त्यांनी आपल्या शेतामध्ये मामांच्या बकऱ्या बसवल्यानंतर मामांच्या तळावरील सगळ्या भक्त मंडळी
भक्त मंडळी जेवायची राहिली होती. शेवटी मामा आणि मामाची भक्त मंडळी जेवायला बसली असताना या चंपाबाई ज्या होत्या, या मालकीनबाई ज्या होत्या, त्या मामांच्या पंक्तीला जेवायला बसल्या. जेवायला बसल्यानंतर पुरणपोळीचं जेवण केलं होतं, पण या चंपाबाईला पोटदुखीचा आजार होता. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की गहू, गुळ आणि साखर यांच्यापासून बनवलेले पदार्थ खायचे नाहीत, नाहीतर पोटामध्ये शूळ उठल्याशिवाय राहणार नाही, पोटदुखी जोरात होणार असं सांगितलं होतं. आता पुरणपोळी जेवायला केली होती, मामाच्या पंक्तीला जेवायला बसले. त्यांनी बघितलं, पण त्यांनी मामाला अजिबात सांगितलं नाही की मामा मला पोटदुखीचा आजार आहे, मी हे खाऊ शकत नाही, हे खाल्लं तर माझं पोट दुखेल, मामा माझा आजार बरा करा, माझ्यावर कृपा करा, असं अजिबात त्यांनी मामाला सांगितलं नाही. कारण जी गुणवान माणसं असतात, जी सात्विक वृत्तीची माणसं असतात, ती विचार करतात की आपल्याला जो भोग भोगायला लागतोय तो आपल्या प्रारब्ध कर्मानुसार भोगावा लागतोय. म्हणून त्यांनी मामाला सांगितलं नाही की मला पोटदुखीचा आजार आहे, तो बरा करा, माझ्यावर कृपा करा, अजिबात नाही. पण जो कोणी भक्त अंतःकरणापासून भक्ती करतो, माझ्या देवाकडे काही मागत नाही, देव त्याला दिल्याशिवाय राहत नाही, आणि जो मागतो त्याला देव कधीच देत नाही. चंपाबाईने सांगितलं नाही मला त्रास होतोय, पण माझ्या मामाने अंतर्ज्ञानाने जाणलं ना. मामाने स्वतःच्या ताटातली एक पोळी उचलली, चंपाबाईच्या ताटामध्ये टाकली, आणि मामा म्हणतात, पाटली काळजी करू नको, काही होणार नाही, पोट भरून खा. आता मामांची आज्ञा होती, मामांच्या आज्ञेचं उल्लंघन करता येत नव्हतं. यांनी शुद्ध अंतःकरणानं मामांचं जे उच्चिष्ट आहे ते सेवन केलं, आणि मामाचं उच्चिष्ट सेवन केल्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या पोटात त्या दिवशी तर दुखलंच नाही, फक्त त्या दिवशी दुखलं नाही नव्हे, तर आयुष्यभर त्यांची पोटदुखी निघून गेली. हा परिणाम आहे माझ्या संतांचं उच्चिष्ट सेवन केल्याच. त्यांच्या संगतीत राहिलो, पंगतीत बसलो, भरपूर सेवा केली तर त्याचा परिणाम होतोय, रामनामाचं श्रवण होतंय, त्यांचं उष्ट अन्न खायला मिळतंय, आणि त्याच्यामुळं तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं दुसरं चरण. राम
होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टात. संतांच्या संगतीत त्यांची सेवा करत राहिलो तर रामनामाचं श्रवण होत आहे आणि त्यांचं उच्चिष्ट सेवन करायला मिळतंय. आणि हे सगळं आज या ठिकाणी आमच्याकडून घडतंय. आज आम्ही मामांच्या संगतीत बसलोय. या ठिकाणी तुम्हाला भगवंताच्या नामाचं श्रवणही झालंय आणि भोजनही सेवन करायला मिळाल. सगळ्यांनी शुद्ध अंतकरणानं पवित्र मनानं माझ्या भगवंताचं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माई बापा, सगळ्यांनी आपापले हात वर घ्यायचे. प्रत्येकाच्या हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुखातून नाम बाहेर निघलं पाहिजे. कारण जय जय म्हणा राम, हाते टाळी वाचे नाम, आटाटी नाही जास, नवेचे मोल न पडे खास. मग सगळ्यांच्या हाताने टाळी वाजली पाहिजे, मुखातून नाम निघलं पाहिजे. नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय, ओम नम शिवाय, बाळू मामा नम शिवाय.
म्हटलं ना. खरं सांगू, अख्खं कीर्तन एका बाजूला असतं आणि हे भजन एका बाजूला असतं. अख्ख्या त्रिभुवनामध्ये फिरला तरी भजनाची बरोबरी कुणाशी कशाशी करता येत नाही. म्हणून भगवंताने तुम्हा मला दिवसाचे 24 तास दिले. या 24 तासातले किमान 10 मिनिट, किमान 5 मिनिट माझ्या भगवंताला आठवलं पाहिजे आणि त्याचं भजन हमखास केलं पाहिजे. विठ्ठल तिथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाच. संतांच्या संगतीत राहिलो तर रामनामाचं श्रवण होतंय, उच्चिष्ट सेवन करायला मिळतं. आणि सगळ्यांना आज या ठिकाणी मामांच्या संगतीत राहून भोजन करण्याचा योगही आलेला आहे. मामांच्या तळावरून प्रसाद न घेता कोणीच माघारी जात नाही, कारण त्या प्रसादाचं तेवढं महत्वच आहे. माई बाप एकदा निप्पाणीच्या बाजूला मेतक्यापासून कापशीपर्यंतच्या भागामध्ये पावसाळा संपण्याच्या पूर्वी मामांच्या बकरी जानेवारी ते मार्च सुरू होण्याच्या आधी असतात. त्यावेळी त्या ठिकाणी अनेक भक्त मंडळी मामांच्या सेवेमध्ये असायचे. त्याच भक्त मंडळीमध्ये विठू पाटील नावाचे एक भक्त होते. हे विठू पाटील सतत मामांच्या सोबत असायचे, मामांच्या बरोबर बकरी राखायचे. पण त्यांचा स्वभाव जरा विनोदी होता. ते मामांना उलट सुलट असं उत्तर देत बोलत होते. जणू काही मामा म्हणजे एक साधारण मनुष्य आहे. जसं साधारण मनुष्याला बोललं जातं त्याप्रमाणे ते मामांशी बोलत होते. मामांबरोबर प्रत्येक वेळी ते सेवा करत राहायचे. मामांची आणि त्यांची चांगली मैत्रीही झालेली होती. आणि वेळ प्रसंगी मामा या विठू पाटलांना सारखं बोलावून घेत होते. पण मामांच्या तळावर ज्यावेळी कण्यांचा प्रसाद असायचा त्यावेळी सगळेजण तो कण्यांचा प्रसाद खायचे. जो जोंधळा असतं त्या जोंधळ्याचा कण्याचा प्रसाद बनवला जायचा. सगळेजण ते प्रसाद प्रेमानं खायचे. पण या विठू पाटलांविषयी सांगायचं झालं तर विठू पाटील मात्र तो प्रसाद खात नव्हते. विठू पाटील म्हणायचे की बाळू, तुझ्या या कन्या म्हणजे अस्वलाचं खाणं आहे, मी हे खात नसतो, मला भाकरीच हवी आहे. मामाही विनोदाने त्यांना बोलायचे, अरे विठ्या, कुठून आणून देऊ मी तुला भाकरी, आता माझी बायको तरी आहे का इथं. मामाही विनोदाने बोलत होते, पण प्रसादामध्ये आलेली भाकरीच मामा त्यांना खायला देत होते. एकदा मामा कापसीहून विजापूरच्या भागामध्ये बकरी घेऊन चालले होते. जात असताना हे जे विठू पाटील होते ते मामांना निरोप द्यायला गेले. निरोप द्यायला गेल्यानंतर मामा आणि हे पाटील एका झाडाखाली बसले होते. दोघांच्या गप्पा चालल्या असताना मामा म्हणतात, विठ्या, अरे मी चाललोय खरं, पण तुझ्याशिवाय माझा जीव रमत नाही. मग अरे तू माझ्या बरोबर चल, तुला भाकरी लागते ना. मग औरणा विजापूरच्या भागामध्ये भरपूर भाकरी देतात, मी तुला तिकडे चांगल्या भाकरी खायला घालतो, माझ्या बरोबरच. पण रोजच्या बोलण्यानुसार हे विठू पाटील मामाला म्हणतात, बाळू, हे बघ, तुझी झाली एवढी संगत पुरे बस झाली, आता मला गावाकडे भरपूर काम आहे, मी काही तुझ्या बरोबर येणार नाही. अरे विठ्या, चल रे माझ्या बरोबर, तुला भाकरी खायला देतो म्हणजे झालं, चल माझ्या बरोबर. नाही रे, मला जावं लागतं, मी तुझ्या बरोबर अजिबात येणार नाही. मामानी विनंती केली पण तरीही यांनी मान्य केली नाही. ते मामा बरोबर गेले नाही. ते उठले आणि नंद्याळला गेले. मामाने आपल्या बकऱ्या घेतल्या आणि विजापूरला गेले. पण झालं काय, हे जे विठू पाटील होते ते घरी गेल्यापासून त्यांच्या गुडघ्यामध्ये कळा निघू लागला, गुडघा दुखू लागला. एवढा दुखू लागला की दवाखाना केलं, वैद्य केलं तरी गुडघा काही राहत नव्हता. त्यांनी अंथरूण धरलं. 4-6 महिने ते अंथरुणावर लोळत होते, काहीच त्याच्यावर उपाय होत नव्हता. 4-6 महिन्यांनी त्यांनी आपला एक मित्र होता, आप्पाच्या वाडीच्या अलसीत नाथाची ते सेवा करत असणारे भक्त होते, त्यांचं नाव होतं सत्यप्पा शिंगाडी. त्यांना बोलवून घेतलं आणि सगळं काही सांगितलं की 4-6 महिने झालं मी झोपू नाही, गुडघा दुखतोय, काही पर्याय नाही, काही उपाय नाही, काही फरक पडत नाही. मग हे जे शिंगाडी होते ते माझ्या मामांचे भक्त होते. ते म्हणतात की मी आता बाळूमामांकडे जातून त्यांना विचार. त्यावेळी विठू पाटील त्यांच्याजवळ सांगतात की बाळूमामाला विचार की माझं दुखणं बरं करताय की नाही, नसला करत तर तुमच्या समोर मी माझा प्राण सोडेल. बाळूमामाला जाऊन सांग. मग हे जे शिंगाडी होते ते मामांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर
मामाने त्यांना बघितलं. मामा म्हणतात, काय शिंगाडी, कसं आहे, बरं आहे का, पाऊस पाणी सगळं काही ठीक आहे मामा. मग एवढ्याला मी इथं कशाला आलाय? अहो मामा, नंद्याचे जे विठू पाटील आहेत ना, त्यांच्या गुडघ्यामध्ये कळा निघतायत. 4-6 महिने झाले झोपूनही त्यांना फरक पडत नाही. मामा म्हणतात, मग इथं कशाला आलाय? मोठ्या डॉक्टरांकडे, वैद्याकडे न्यायचं, मी काय डॉक्टर आहे का? ते म्हणतात, मामा तुमच्यासारखा मोठा डॉक्टर तर या त्रिभुवनामध्ये नाही. वैद्य एक पंढरीराव अंतर्वात जाणे, रोगायसा देवावल्ली जाणे झाली इबादत. त्याच्यासारखा वैद्य या त्रिभुवनामध्ये नाही. म्हणून ते म्हणतात, मामा तुमच्यासारखा वैद्य त्रिभुवनामध्ये नाही, आणि तुम्ही म्हणता डॉक्टरकडे न्या, वैद्याकडे न्या. बरं काय करू सांग? ते म्हणतात की विठू पाटलाचं दुखणं जरा कमी करा, घालवून टाका. मामा म्हणतात, सगळं दुखणं घालवू की थोडं शिल्लक ठेवू? सगळं दुखणं घालवू की थोडं शिल्लक ठेवू? ते म्हणतात, सगळं दुखणं घालवून टाका मामा. मामा म्हणतात, नको, सगळं दुखणं घालवायला नको, 75% घालवतो आणि 25% शिल्लक ठेवतो. आमच्याकडे एक म्हण आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत. देवानं तर किती दिवस गप्प बसायचं माई बापा, नाक दाबावं लागतंय देवाला. ते म्हणता, मामा म्हणतात की 25% दुखणं मी शिल्लक ठेवतोय. बरं ठीक आहे मामा, काहीतरी करून त्यांचं दुखणं बरं करा. मामाने हातामध्ये पाणी घेतलं आणि नंद्याच्या बाजूने शिंपडलं. ज्यावेळी पाणी शिंपडलं त्यावेळी पासून नंद्यामध्ये असलेल्या विठू पाटलाच्या गुडघ्यामधल्या कळा हळूहळू कमी होऊ लागल्या. ही गोष्ट शिंगाडी यांना नंद्याला गेल्यावर माहिती झाली की मामाने ज्यावेळी पाणी शिंपडलं त्यावेळी पासून यांच्या पायातल्या गुडघ्यातल्या कळा यायच्या बंद झाल्या, कमी झाल्या. ते हळूहळू चालू लागले, फिरू लागले. 75% दुखणं निघून गेलं, 25% शिल्लक राहील. मग एक दिवस मामा विजापूरवरून माघारी आल्यावर यांच्या गावाच्या शेजारी बकऱ्या घेऊन आले होते. मग हे विठू पाटील मामांचं दर्शन घ्यायला गेले, मामाला भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर मामाने यांना बघितलं आणि आवाज दिला, विठ्या कसं काय, काय विशेष? हे विठू पाटील मामाला म्हणतात, मामा तू मोठा वस्ताद आहे, मला माहितीये, मला कळतंय. तुला मी सांगतोय, तू जे माझं अर्ध दुखणं शिल्लक ठेवलंय ना, ते पूर्णपणे बरं करणं. नाही बरं केलं तर मी तुझ्या समोर माझा प्राण देईन बरं का, सांगतोय तुला मामा. त्यांनी हे अंतकरणापासून बोललं होतं आणि त्यांच्या अंतकरणातला तो भाव माझ्या मामाने ओळखला. आणि मामा त्यांना म्हणतात की पाटील, आजार बरा होतोय, पण देव म्हणतोय की तुम्हाला कन्या खाव्या लागतील. कारण हे पाटील मामांच्या तळावरच्या कन्या खात नव्हते, भाकरी मागत होते. मामा म्हणतात की दुखणं बरं करतोय, पण देव म्हणतोय कन्या खाव्या लागतील. पाटील म्हणतात, मामा कन्या नाही, तू काय देशील ती खायला मी तयार आहे, फक्त माझं दुखणं घालवून टाक. मामाने कन्या दिल्या, त्यांनी कन्या खाल्ल्या आणि कन्या खाल्ल्यापासून त्यांचं दुखणं हळूहळू कमी होत गेलं. एक दिवस ते ठणठणीत बरे झाले. तेव्हापासून मामांच्या कन्या ते श्रद्धेनं भक्तिभावाने भंडाऱ्याचा महिमा त्या श्रद्धेनं, विश्वासानं, प्रेमानं कन्या खाऊ लागले. आपल्या कन्यांचा महिमा वर्णन करत असताना मामा सांगतात की माझ्या कन्या म्हणजे सगळ्या रोगावरचं रामबाण औषध. तुमचं आणि माझं पूर्वजन्मीचं काहीतरी नातं आहे, म्हणून तुम्हाला माझ्या कन्या खायला मिळतात, असं मामा म्हणत होते. मामा म्हणतात, जो माझ्या तळावर येईल, माझ्या कन्या खाईल, त्याचं जीवन उतरून जाईल. म्हणून संताची संगत घालली तर भरपूर सेवा करत त्यांच्या दारी राहायचं, रामनामाचं श्रवण करून घ्यायचं आणि त्यांचं जे उच्चिष्ट आहे ते खाऊन घ्यायचं. ते खाल्ल्यानंतर तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल माई बापा, बिद्रीमध्ये एक विधवा महिला होती. तिला एक मुलगा होता, 1 एकर शेती होती, पण कर्जामुळे ती शेती दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये होती. तिला
माहिती झालं की बाळूमामा भित्री जवळ आले, म्हणून ती आपल्या मुलाला घेऊन मामांच्या दर्शनाला गेली. मामांना भेटल्यानंतर मामाने त्या मुलाची चौकशी केली आणि त्या बाईला विनंती केली की मुलाला माझ्याजवळ सेवेसाठी ठेवा. त्यावेळी तिला आनंद झाला की माझा मुलगा संतांच्या संगतीत राहणार आहे, त्याचा उद्धार होणार आहे, म्हणून प्रेमानं आपला मुलगा तिथं ठेवायला ती तयार झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या उपजीविकेचा जो खर्च होता तो आता तिला करावा लागणार नव्हता. हे सगळं परस्पर घडून जाणार होतं, म्हणूनही तिला आनंद झाला. तिनं आपल्या मुलाला मामांच्या जवळ ठेवलं आणि ही गावाकडे निघून गेली. तो मुलगा मामांच्या तळावर 6 वर्ष सेवा करत होता. प्रेमानं अंतकरणापासून सेवा करत होता. मामांच्या मनामध्ये त्या मुलाचं कल्याण करण्याचा विचार आला. त्याची जी आई होती ही विधवा स्त्री होती, ती रोजंदारी करून पोट भरत होती. त्यांची शेती दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये होती. मग ज्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये शेती होती ते 3 जण भाऊ होते. एक दिवस त्या तिघांमध्ये काहीतरी कारणावर वाद झाला आणि त्यांनी ठरवलं की आपले पैसे त्या बाईकडून माघारी घ्यायचे आणि तिला तिची जमीन देऊन टाकायची. 1000 रुपयाचं कर्ज होतं. विठ्ठल रुपयाचं कर्ज होतं, पण 1000 रुपये सुद्धा ती फेडू शकत नव्हती. त्या 3 जणांमधला एक जण त्या बाईला म्हणाला की 800 रुपये देऊन टाका, मी तुमची जमीन माघारी देतो. दुसरा म्हणाला 600 रुपये देऊन टाका, मी तुमची जमीन माघारी देतो. आणि तिसरा म्हणाला 400 रुपये देऊन टाका, मी तुमची जमीन माघारी देतो. पण 400 रुपये सुद्धा त्या विधवा बाईजवळ नव्हते. ती मामांकडे गेली, मामाला सगळी हकीकत सांगितली आणि सांगितल्यानंतर मामा म्हणाले की जो 400 रुपये दिल्यानंतर जमीन देतोय त्याला घेऊन या. मग ही बाई त्या माणसाकडे गेली, त्याला मामांच्या जवळ घेऊन आली. मामाने विचारलं 400 रुपये दिलं तर जमीन माघारी देणार, कागद माघारी देणार? हो मामा, सगळं देणार. मामाने रोख 400 रुपये आपल्या खिशातले काढले, त्याला देऊन टाकले आणि त्यांनी सुद्धा बोलल्याप्रमाणे शेती माघारी केली, कागदही माघारी देऊन टाकली. त्या बाईची एकर जमीन मामांच्या कृपेने माघारी मिळाली आणि मामाने तिला सांगितलं की आता तुम्ही तुमचा मुलगाही घेऊन जाऊ शकता. त्या मुलालाही मोकळं केलं आणि सांगितलं ही एकर शेती आहे, याच्यामध्ये पिकवा, उपजावी करा आणि पोटाला चांगली मीठ भाकर तुम्ही करून खा. मामाने आशीर्वाद दिला, तिला आनंद झाला, जमीन मिळाली, मुलगा मोठा झालाय, घरी आलाय, आनंद झाला. घरी गेली, पण माई बापा हो, एकदा का संतांची जर कृपा व्हायला लागली तर कुठून कधी काय आनंदाची वार्ता आम्हाला कळेल सांगता येत नाही. त्या बाईला एकर शेती होती, पण त्या एकर शेतीमधून सरकारी नळ योजना जाण्याचा प्लॅनिंग त्या ठिकाणी आला आणि त्यांनी ती नळ योजना जाण्यासाठी परवानगी दिली, संमती दिली, म्हणून त्यांच्या त्या एकर शेतीला मोफत पाणी देण्याचं त्यांनी मंजूर केलं. त्यांच्या एकर शेतीला मोफत पाणी मिळू लागलं. त्यांनी एकर शेतीमध्ये ऊसाची लागवड केली. भरपूर असा जोमामध्ये ऊस आला. त्याच ऊसाचा त्यांनी गुळ तयार केला आणि गुळाचा भरपूर पैसा झाला. त्यावेळी शेजारच्या एका शेतकऱ्यानं 2 एकर शेती विकाय काढली होती. त्या मुलानं ती 2 एकर शेती घेतली. 3 एकर शेती झाली. 3 एकर शेतीमध्ये ऊस लावला. पुन्हा तिप्पट पैसे झाले गुळाचे. पुन्हा एका शेतकऱ्यानं 2 एकर शेती विकायला काढली. पुन्हा ती 2 एकर शेती त्या मुलाने घेतली. एकूण 5 एकर शेतीचा तो मालक झाला आणि त्याच्यामध्ये ऊसाची लागवड करून भरपूर श्रीमंत झाला. त्याचं लग्नही झालं. पैसा संपत्ती सगळं काही भरपूर आलं. त्याच्या आईची आणि त्याची मामांवरती श्रद्धा होती. दरवर्षी ते मामांकडे भंडाऱ्याच्या वेळी गुळाची ढेप घेऊन जात होते. पण एका वर्षी त्याची पत्नी प्रसूती झाली होती, डिलिव्हरी झाली होती. 10 दिवस सुतक होतं म्हणून त्याला जाता आलं नाही. म्हणून पुन्हा त्यांनी वेळ काढला आणि गुळाची ढेप घेऊन तो मामांच्याकडे निघाला. पण संतांकडे जाताना नेहमी नम्रतेनं जावं. आपली मान मर्यादा, पैसा, अडका, संपत्ती सगळं काही घरी ठेवून जावं हे तो विसरला. संतांकडे नम्रतेने गेलं पाहिजे, वाकून गेलं पाहिजे. कारण नम्रता ज्याच्या अंगामध्ये असते ना, तो भगवंताला हृदयात कोणाची ताकद स्वतःच्या जवळ ठेवत असतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. या पोराकडे
सुरू झाली. याच्या मनामध्ये गर्व निर्माण झाला. यानं एक नोकर बरोबर घेतला. नोकराच्या डोक्यावर गुळाची ढेप दिली आणि मामांच्याकडे गेला. मामांच्या जवळ पोहोचला. मामांनी याला बघितलं होतं येताना. मामांच्या जवळ बसला. मामाने याच्या घरची चौकशी केली. आई कशी आहे, सगळे कसे, सगळं काही विचारलं. यानं सगळं काही सांगितलं. मामा म्हणतात इथं येणं का केलं? तरी त्यानं सांगितलं मामा तुम्हाला दरवर्षी गुळाची ढेप द्यायचा नियम आहे म्हणून गुळाची ढेप घेऊन आलो. मामा म्हणतात कुणी आणली गुळाची ढेप? ती काय नोकराच्या डोक्यावर आणली. मग याला काय द्यायचं ठरलंय? याला 1.25 रुपया द्यायचा, 2 टाइमचं जेवण द्यायचं आणि याचा याय जायचा खर्च द्यायचा असं ठरलंय. एकंदरीत त्या मुलाचा जो श्रीमंतीचा आव होता, त्याचं ते बोलणं होतं ते मामांच्या लक्षात येतो. देवाला हे चालत नाही बाई बाप्पा हो. मामाला राग आला होता, क्रोध आला होता. क्रोधाचा ज्वालामुखी त्यांच्या हृदयामध्ये उसळत होता, फक्त बाहेर पडला नव्हता. मामाने ऐकून घेतलं त्याचं सगळं ते बोलणं. ऐकून घेतल्यानंतर मामा परत त्याला म्हणतात की गुळाची ढेप कुणी आणली? तर नोकराने आणली. अरे लेका, गुळाची ढेप नोकराच्या डोक्यावर देऊन इथं कुणासाठी आलाय? अरे श्रीमंतीचा कुणाच्या पुढे दाखवतोय? मी त्या नोकराला पाहू का तुला पाहू? खरं सांग, ज्याने गुळाची ढेप डोक्यावर आणली त्याला पाहू का तुला पाहू? सांग बरं मला. मला राग आला होता. मामाचे डोळे लाल झाले होते आणि मामांचा तो क्रोधाचा अवतार बघून आता मात्र त्याला घाम फुटलेला होता. आता मात्र तो मामांच्या चरणावरती नतमस्तक होत होता. क्षमा करा मामा, मला माफ करा मामा, माझं चुकलं मामा म्हणत होता. मामांच्या जवळ असलेल्या भक्त मंडळींनी मामाला शांत केलं आणि शांत करत असताना मामा म्हणत होते हा जर माझा ऐकत असला तर मी शांत होईन, नाहीतर याला श्राप दिल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणतात मामा तुम्हाला जे काही याला सांगायचे ते सांगून टाका, करायला तयार आहे. हाही म्हणत होता मामा मला माफ करा, मला क्षमा करा, मी सगळं काही करायला तयार आहे, सांगा काय करायचं. मामा म्हणतात की ही गुळाची ढेप आता तू स्वतःच्या डोक्यावर घ्यायची. इथून बस स्टँड पर्यंत चालत जायचं. तिथंही खाली ठेवायची नाही. गाडीतनं खाली उतरल्या पुन्हा डोक्यावर घ्यायची. घरापर्यंत डोक्यावर घेऊन जायचं. ही कुणाला विकायची नाही, कुणाच्या हातात द्यायची नाही. आता या ढेपेवर बाळू धनगराचा ठसा उमटलेला आहे, ध्यानात ठेव. ढेप खाली ठेवायची नाही, हीच शिक्षा तुला. त्यानं मामाचं ऐकलं. ढेप डोक्यावर घेतली, बस स्टँड पर्यंत गेला, पुन्हा उतरल्यावर डोक्यावर घेऊन घरी गेला. पण याच्या मनामध्ये थोडस खटकत होतं की सगळ्या लोकांच्या देखत मामाने माझा अपमान केला. आईला सगळं काही त्यानं सांगितलं की आई मामांनी माझा अपमान केला. मामांमध्ये बदल घडला. आई उठली आणि खनखन कानाखाली लावली. अरे वेडा झालास का? जरा माघारी वळून बघ. काय होते आपले दिवस? खायला अन्न नाही, राहायला घर नाही. काय होती का आपल्याकडे सत्ता संपत्ती नव्हती ना? मामांचा कृपा आशीर्वाद लाभला आणि मामांच्या कृपेने आज आपण कोट्याधीश झालोय. अरे मामांमध्ये बदल नाही घडला, तुझ्या मनामध्ये अभिमान निर्माण झालाय. तो अभिमान काढून टाक आणि माझ्या भावांना शरण. आईने सांगितल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. त्यानं माघारी वळून पाहिलं तर खरंच आपली काय परिस्थिती होती. खायला अन्न नव्हतं, घालाय कपडे नव्हते. अरे आपल्याकडे काहीच नव्हतं. पण मामांच्या कृपेने आज आपण माणसात आलोय, कोठ्याधीश झालोय. त्याला कळून चुकलं, पश्चाताप झाला आणि पश्चातापाच्या अग्नीमध्ये जळत पुन्हा गुळाची ढेप स्वतःच्या डोक्यावर घेतली आणि ती डोक्यावर घेऊन मामांच्या तळावर जाऊन पोहोच. मामांनी बघितलं आणि अंतःकरण त्याचं जाणलं की हा पश्चातापाच्या अग्नीने जळत आहे, आपल्याकडे शरण आले. मामांच्या जवळ आला, नतमस्तक झाला, विनंती केली आणि मामांनी सुद्धा त्याला आशीर्वाद दिला की या गुळाच्या गोडीप्रमाणे तुझा संसार गोड होईल. कारण तुला पश्चाताप झालेला आहे म्हणून मी तुला आता आशीर्वाद देतोय की या गुळाच्या गोडीप्रमाणे तुझा संसार सुद्धा गोड होईल. माई बाप्पा हो, संतांच्या संगतीत राहिलं, भरपूर सेवा केली तर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यासाठी आम्हाला 5 गोष्टी कराव्या लागतील. त्या कोणत्या? त्रभंगाच्या 3ऱ्या
कामारी बटीक सेवेचा सेवक विन पण रंक ते भले. संतांच्या संगतीत राहून 5 गोष्टी कराव्या लागतील. त्या कोणत्या? कामारी होऊन काम करावं लागेल, बटीक होऊन उष्ट खावं लागेल, भरपूर सेवा करावी लागेल आणि आमच्यामध्ये असलेले जे काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे 6 दोष आहेत हे घालून देईन आणि रंक व्हावं लागेल. त्यावेळी त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एक कुंभोज गावचा 18 वर्षाचा तरुण होता. त्याचं नाव भरमा होतं. आई वडील वारलेले होते, बहीण भाऊ होते. त्याच्याकडून अनेक चुका घडल्या होत्या. अनेक जण याच्यावर डोळा धरून बसलेले होते. एक दिवस गणपतराव शिंगाडी यांच्या बरोबर तो माझ्या मामांच्या तळावर निंगापूरला आला. त्यावेळी मामांची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मामा तंबूच्या बाहेर बसले होते. हे दोघं मामांच्या पाया पडले आणि पाया पडल्यानंतर मामाने त्याला विचारलं की कुठल्या गावचा. त्यावेळी त्यानं सांगितलं की मामा मी कुंभोज गावचा आहे, तुमच्या बकऱ्यामध्ये नोकरी करायला आलोय. मामाने विचारलं बकऱ्यामध्ये नोकरी करायला आलाय, कसं काय आलाय, आईबाप आहेत का नाही? नाही, माझे आईबाप नाहीत, बहीण भाऊ आहेत. बरं ठीक आहे, तुला कोणी मारायचं म्हणतंय का? माहित नाही मामा, मला हे काही माहित नाही. मग तू माझ्या बकऱ्यामध्ये नोकरी करण्यासाठी कसा काय आला? मामा त्याला विचारत होते. विचारत असणार त्याला निहाळत होते. निहाळल्यानंतर मामा त्याला म्हणतात की अरे तू तर चांगला धष्टपुष्ट आहे, प्रकृती तुझी चांगली आहे आणि माझ्या तळावर शिवीसाठी आलाय. माझ्याकडे येणारे तर सगळे गोर गरीब आंधळे पंगू सगळे लोक असतात आणि तू तर चांगला धष्टपुष्ट दिसतोय, माझ्याकडे शिवीसाठी आलाय. मामा त्याला विचारत असताना मामांचा एक भक्त लकाप्पा शेजारी होता. तो मामांना म्हणाले की मामा याला आप्पाच्या वाडीच्या अलशीदनाथाने पाठवलंय सेवेसाठी, याला काहीच म्हणू नका. मामाने त्याला बोलायचं बंद केलं, सेवेसाठी ठेवून घेतलं. सेवेसाठी राहिल्यानंतर काही दिवसांनी बकरी आदमापुराहून सुरुपलीला आली. त्या ठिकाणी या भरमाचा मेवणा आणि भाऊ त्याला न्यायला माघारी आले. आल्यानंतर मामा भरमान त्याच्यामध्ये बोलणं चालू होतं. या भरमाच्या गावाकडची माणसं जरा भांडकुदळ स्वभावाची होती, वाद करणारी लोक होती. मामाला असलं बोलणं असलं वागणं अजिबात आवडत नाही. मामा त्या लोकांना म्हणतात लेकानो मी हातामध्ये काकण घालून वागणारा धनगर आहे, नम्रपणे वागणारा धनगर आहे, मला असलं चालणार नाही, इथून चालते. ते तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर हा भरमा मामांच्या बकऱ्यामध्ये सेवा करू लागले. मामांच्या बकऱ्याची सेवा करायला मिळणं हे साधं सुद्धा काम नाही आणि कोणालाही सेवा करायला मिळत नाही. भाग्यवानच लागतोय. भाग्यवान असेल तर त्याला मामांच्या बकऱ्याची सेवा करायला मिळते, कोणालाही मिळत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. अनेक जन्माचं पुण्य लागतंय, भाग्य लागतंय, त्यावेळी बकऱ्याची सेवा करण्याचा योग येतो आणि बकऱ्याची सेवा करणं सोपं नाही. माई बाप आम्ही विचार करतो काय त्याला उठायचं, दिवसभर बकऱ्या राखायचं, संध्याकाळी यायचं, पोट भरून जेवायचं, कीर्तन ऐकायचं, निवांत झोपायचं. नाही, मामांच्या बकऱ्या राखणं एवढं सोपं नाही. दिवसभर कडक उन्हामध्ये पावसामध्ये बकऱ्या राखाव्या लागतात. संध्याकाळी आल्यानंतर वाडग्यामध्ये कोंडाव्या लागतात. त्यांची पिल्लं त्यांना पाजावी लागतात. एखाद्या बकरीने नाही पाजलं तर धरून पाजावं लागतंय. बकरी एक आहे का अशी नाही, हजारो बकऱ्या आहेत आणि शेवटी झोपल्यानंतर जागरूक झोपावं लागतंय लांडग्याच्या भीतीमुळं. असं कडक नियमानं माझ्या मामांच्या बकऱ्याची सेवा करावी लागत असते. म्हणून सेवा करणं सोपं नाही, त्याच्यासाठी भाग्यवान असावं लागतंय. मग हा भरमा सेवा करायचा पण याला भरपूर काम पडायचं म्हणून हा कधी कधी रडायचा. मग हा रडला की काही मंडळी जाऊन मामाला सांगायची की मामा हा भरमा रडतोय. मामा त्याच्याजवळ जायचे आणि त्याला सांगायचे हे बघ भरमा तू माझ्या नावाने अजिबात रडू नको. मग आप्पाच्या वाडीचा जो अलशीदनाथ आहे त्याच्या नावाने रड, माझ्या नावाने अजिबात रडू नको, तुलाच त्याने इथं सेवेसाठी पाठवलंय. मामा असे बोलले की तो शांत बसायचे. पुन्हा एकदा भरमाची बहीण आणि मेवणा
त्याच्या लग्नाचा विषय घेऊन मामांकडे आले. मामांच्या पुढे बोलू लागले, याला मुलगी बघायची, लग्न करायचंय. मामा म्हणतात की याच्या लग्नाचा ठराव पास करून याला सेवेसाठी मी ठेवून घेतला नव्हता. मग ह्यानं जर बकऱ्याची सेवा अंतःकरणापासून केली असेल तर याचं लग्न बकऱ्याच लावून देते. मामाने असं सांगितलं आणि ते दोघं निघून गेले. पुढे 21 ऑगस्ट रोजी माझ्या मामांची तब्येत जास्त बिघडली. त्यामुळे मामा निंगापूरवरून आदमापूरला निघाले. जाताना हा जो भरमा होता तो निंगापूरमध्ये सेवेसाठी होता. मामा जाताना तो मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. त्यावेळी मामा त्याला म्हणतात, भरमा लक्ष देऊ नये. जो कोणी म्हणेल मामा मेलाय, मामा नाही, त्याला मामा नसल्याचा अनुभव येईल. पण जो कोणी म्हणेल मामा हे मामा भेटणार आहे, त्याच्यासाठी मी असणार आहे, त्याला मी असल्याचा अनुभव येईल. भरमा एक गोष्ट ध्यानात ठेव, या पृथ्वीवर तू कुठेही जा, पण प्रत्येक गोष्ट करताना ध्यानात ठेव की तुझ्या पायाच्या टाचे खाली हा बाळू धनगर उपस्थित आहे. म्हणून विचार करून कुठलीही गोष्ट कर. विठ्ठल मामानी भरमाला आशीर्वाद दिला आणि मामा आदमापूरला आले. आदमापूरला आल्यानंतर 4 सप्टेंबर 1966 रोजी माझ्या मामानी समाधी घेतली आणि मामाने समाधी घेतल्यानंतर 6 महिन्यांनी या भरमाचं लग्न झालं. मामांच्या कृपेमुळे त्याचा संसार भरभराटीला आला माईबाप. म्हणून तुकोबराय म्हणतात की संताच्या संगतीत आणि त्याच्या पंगतीत फक्त सुख आणि सुखच अनुभवायला मिळतं. भंगाचं 4थं चरण. तुका माने सर्व सुख त्या संगती, 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 तुका माने सर्व सुख त्या संगती. कळेला पंगती संतातिया, कळेला पंगती संतातिया, येते राम नाम होईल सगळा, येते
सुख त्या संगती घडेल पंगती संताची. संतांच्या संगतीत गेलो तर आयुष्य उद्धरून जातंय, सर्व सुख आम्हाला मिळून जातंय. मग भगवंताच्या प्राप्तीचं साधन सोपं आहे, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं सोपं आहे, त्याची भक्ती करायचं एवढं सोपं आहे की त्याचं नामस्मरण केलं, संतांच्या संगतीत राहिलं तर भगवंत भेटतोय. मग एक दिवस उद्धवाने श्रीकृष्णाला विचारलं की भगवंता, तुझी भक्ती करणं एवढं सोपं आहे, सगळीच लोक का मग तुझी भक्ती करत नाही? ऐसी सुलभ तुझी भक्ती तर योगेची भक्ती का न करती? भक्ती करायचं एवढं सोपं आहे तर सगळी लोक तुझी भक्ती का बर करत नाहीत? त्यावेळी भगवंत म्हणतात, उद्धवा, भाग्यविन माझी भक्ती न घडेची निश्चिती जाण. भाग्याशिवाय माझी भक्ती घडू शकत नाही. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की मामांच्या दारामध्ये उपस्थित राहिलो आणि आपल्याकडून त्यांची भक्ती घडते माई बापा. म्हणून जीवन जगत असताना एवढा आनंदी जगा, एवढा आनंदी जगा की आपल्या आनंदाचा सुगंध या जगामध्ये पसरला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. एवढा आनंदी रवा की आपल्या आनंदाचा सुगंध जगामध्ये पसरला पाहिजे. म्हणून माई बाप्पा, संतांच्या उपदेशाचं जर आम्ही पालन केलं तर आमचं जीवन आनंदून जात असतं. आनंदी राहण्यासाठी संतांच्या संगतीत राहणं, त्यांच्या पंगतीत बसणं, त्यांची सेवा करणं खूप महत्वाचं असतं. आज या ठिकाणी 5व्या दिवसाची सेवा करण्याची संधी मला दिली म्हणून उपस्थित आयोजक, नियोजक मंडळी, ग्रामस्थ मंडळी सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तसेच उपस्थित गायक, वादक, टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. ज्या दादांनी आज विट्यावरून येऊन या ठिकाणी यूट्यूबची शूटिंग केली ते फुलटू मराठी चॅनेलचे दादा, त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. केलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर